याच्यासाठी आम्ही बोलवलं की योगायोगाने राज्याचे मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यातले आहेत, अर्थमंत्री माझे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि त्यांची मदत घेऊन जर आपल्याला काही महिलांसाठी घराची योजना आपल्याला करता आली कामगारांसाठी, तो एक छोटासा उपक्रम आमचा आहे. त्याला कसं स्वरूप येईल काही माहीत नाही, पण तो प्रयत्न आपण यशस्वी करण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ दिली तर आमचा एक हात तुमच्या पुढे राहणार आहे, हे लक्षात ठेवा. काम करणाऱ्या महिलांसाठी इकडे त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची परिषद झाली. आपणही खूप चांगल्या सूचना केल्या की महापालिकेकडून त्यांना तुमच्याकडनं जे काही सहकार्य करतात तुम्ही काय सांगा. बेसिकली आपले जे सर्व महिला आहे, सर्व घटकांचे महिलांना आपण आपले बचत गट जे आहेत NULM अंतर्गत त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी इथे आवाहन केला. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी जी बचत गटची स्कीम आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण तिकडनं सर्वांगीण विकासासाठी आपण वेगवेगळे माध्यम जे आहे ते उपलब्ध करून देतो. ते सामाजिक विकास असू द्या, आर्थिक विकास असू द्या किंवा पॉलिटिकल विकासही असू द्या, हे सर्व गोष्टीचं चर्चा तिकडे होते आणि यासोबतच आर्थिक बचतची सवय महिलांना लागते, जी महत्त्वाची आहे त्यांना जर पुढे जायचं झालं तर. मॅडम, आपण मावीमध्ये काम केलेलं आहे, इकडच्या महिलांनी त्यांच्या घराचा प्रश्न मांडलेला, त्यासाठी महापालिकेकडनं आपण काही मदत करू शकतो. आमची चर्चा झाली तर बेसिकली प्रधानमंत्री आवास योजना म्हाडाच्या अंतर्गत इन्क्लुझिव्ह हाऊसिंग राबवली जात होती आणि त्याचे काही फॉर्म्स महिलांनी भरले म्हणून सांगितले. आम्ही मिळून शासनाकडनं त्याचा पाठपुरावा करतो आणि हा विषय डोमेस्टिक वेलफेअरचा जो बोर्ड आहे, डोमेस्टिक वर्कर्सचा वेलफेअरचा बोर्ड, त्यांच्यासोबत पण समन्वय साधून त्यांची स्कीम्सचा पण जास्तीत जास्त इफेक्ट जो आहे तो महिलांपर्यंत कसं पोहोचून देऊ शकतो याचे आपण प्रयत्न करणार. कल्याण महानगरपालिकेमध्ये एक विशेष आपल्यामध्ये हे एक आपण एक समिती आहे, ती समितीमार्फत ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या जाहिराती होत नाही आहे. या लोकांना माहिती आहे की महापालिकेच्या वतीने पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, या जाहिराती जास्तीत जास्त का होत नक्की. आपण महिला बाल विकास जी आपली समिती आहे त्याचं माध्यमातून जे महिलांच्या विकासासाठी जे स्कीम्स आहेत ते आपण महिलांना देण्याचा प्रयत्न करू. आणि आज मी पहिला प्रश्न म्हणून महिलांना जेव्हा विचारला की आपण बचत गटामध्ये आहात काय, तर बरेचसे महिला त्या बचत गटामध्ये नसल्याचं आपल्याला प्रथम दर्शनी इथे दिसला. आम्ही जे बचत गट आहेत त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि एकदा महिला बचत गटामध्ये आला की त्यांना आम्ही एक रिव्हॉल्विंग फंड किंवा त्यांचा कुठला व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी बँकेकडनं कर्ज उपलब्ध सवलतीच्या दरावर करून देण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. तर बेसिकली हे एक एंट्री जी आहे ती महत्त्वाची आहे, जेणेकरून महिलांचा पुढील विकासासाठी आपण त्यांच्यासोबत मिळून काम करू शकतो. आणि जे वेगवेगळे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्यांचं सॅच्युरेशन करण्यासाठी पण आपण NULMला फार मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याच्या माध्यमातून आपण महिलांना माहिती देतो आणि याला मॉनिटरही करतो की किती महिलांना त्याचा स्कीमचा बेनिफिट झालेला आहे. तर या मार्गाने आपण निश्चितपणे आपली महिला बाल विकास समितीच्या मार्फत